प्रश्न: बायकांच्या संवेदनशील भागात अचानक स्पर्श झाल्यावर काय प्रतिक्रिया दिसते? उत्तर: अचानक झालेल्या स्पर्शामुळे शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद बदलतो. श्वासोच्छवास थोडा वेगवान होतो. मन त्या क्षणावर अधिक लक्ष केंद्रित करतं. एक वेगळीच जाणीव अनुभवायला मिळते. प्रश्न: स्त्रीच्या कोणत्या ठिकाणी हलका स्पर्श झाल्यावर ती जास्त अस्वस्थ होते? उत्तर: मानवी शरीरात काही भाग अधिक संवेदनशील असतात. त्या ठिकाणी झालेला हलका स्पर्श पटकन जाणवतो. त्यामुळे शरीराची हालचाल बदलते. मनाची स्थितीही लगेच प्रतिसाद देते. प्रश्न: आतल्या भागाला स्पर्श झाल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: अचानक झालेला स्पर्श मेंदूपर्यंत संकेत पाठवतो. शरीर अधिक सतर्क अवस्थेत जातं. हृदयाचे ठोके वाढलेले जाणवतात. व्यक्ती त्या क्षणाला जास्त प्रतिसाद देते. प्रश्न: पाय उंच स्थितीत ठेवल्यावर शरीरात काय बदल होतो? उत्तर: शरीराची पोझिशन बदलल्यावर आतल्या हालचाली बदलतात. दबाव वेगळ्या प्रकारे जाणवतो. श्वास घेण्याची पद्धत बदलते. एकूण अनुभव अधिक तीव्र वाटतो. प्रश्न: दोन्ही बाजूंना हलका दाब दिल्यास काय अनुभव येतो? उत्तर: हळू आणि समतोल दाब दिल्यास शरीर सैल होतं. ताण कमी झाल्यासारखं वाटतं. रक्ताभिसरण सुधारतं. मनाला शांततेची जाणीव होते. प्रश्न: जास्त शारीरिक जवळीक असलेल्या स्त्रीच्या शरीरात काय फरक जाणवतो? उत्तर: शरीर अनुभवाला हळूहळू सरावलेलं असतं. काही प्रतिक्रिया नैसर्गिक वाटतात. स्नायूंमध्ये लवचिकता जाणवू शकते. हे बदल व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. प्रश्न: रात्रीच्या वेळेस शरीरातील कोणता भाग अधिक सक्रिय वाटतो? उत्तर: रात्री शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या अवस्थेत जातं. काही भागांमध्ये रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे हालचाल अधिक जाणवते. हा बदल पूर्णपणे नैसर्गिक असतो. प्रश्न: तीव्र भावनिक क्षणात शरीर कशी प्रतिक्रिया देते? उत्तर: भावना तीव्र झाल्यावर शरीर वेगळी प्रतिक्रिया देतं. लक्ष त्या क्षणावर केंद्रित होतं. श्वासोच्छवासाची गती बदलते. मन त्या अनुभवालाच महत्त्व देतं. प्रश्न: पहिल्यांदा अशा अनुभवात असताना व्यक्ती काय करते? उत्तर: बहुतेक वेळा व्यक्ती स्वतःपुरतीच प्रतिक्रिया ठेवते. लाज किंवा संकोच जाणवतो. मनात अनेक विचार येतात. हा अनुभव खासगीच ठेवला जातो. प्रश्न: कोणत्या शारीरिक स्थितीत भावनिक ताण वाढतो? उत्तर: काही स्थितींमध्ये शरीरावर जास्त ताण येतो. त्यामुळे भावना तीव्र होऊ शकतात. संवेदनशीलता वाढलेली जाणवते. मनावर त्याचा परिणाम होतो. प्रश्न: पुरुषांच्या कोणत्या गुणधर्माकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात? उत्तर: स्वभाव, समजूतदारपणा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरतो. आदर आणि सुरक्षिततेची भावना आकर्षण वाढवते. बोलण्याची पद्धत प्रभाव टाकते. हे सगळं व्यक्तिपरत्वे बदलतं. प्रश्न: एकांतात तीव्र भावना झाल्यास व्यक्ती काय करते? उत्तर: अनेक जण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मन दुसऱ्या गोष्टीकडे वळवतात. काही जण विश्रांती घेतात.
हा प्रतिसाद पूर्णपणे वैयक्तिक असतो. प्रश्न: हल्ली कोणता प्रकार जास्त सुरक्षित मानला जातो? उत्तर: आजकाल सुरक्षितता आणि आरामाला जास्त महत्त्व दिलं जातं. शरीरावर कमी ताण येणाऱ्या पद्धती पसंत केल्या जातात. आरोग्यदृष्ट्या सुरक्षिततेचा विचार केला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्याला महत्त्व दिलं जातं. प्रश्न: स्त्रियांमध्ये शरीरातील द्रवांचे बदल केव्हा जाणवतात? उत्तर: हार्मोन्समधील बदलांमुळे असे फरक दिसतात. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे बदल होतात. हे बदल नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये ते वेगळे असू शकतात. प्रश्न: एकमेकींशी घनिष्ठ संपर्क झाल्यावर काय परिणाम होतो? उत्तर: असा संपर्क झाल्यावर तणाव कमी होतो. मन शांत झाल्यासारखं वाटतं. भावनिक जवळीक वाढते. शरीर आणि मन दोन्ही सैल होतात.